यार केव्हा बोलतोय रेकॉर्डिंग चालू. सो गुड मॉर्निंग गाईज, मी रिंकू आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुझं स्वागत करतो. तर आपण जात आहे भाई वणीच्या गडावर. दुर्गेश सोबत तो आलेला आहे. त्याचं बरोबर तयारी वगैरे करून आणि निघून एकदम भारी. पाहू पहिले कुठे जायचं, काही नाही पहिले थोडा नाश्ता वगैरे करून मग निघू. सो काय आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी वणीगडाला. आता जाऊ पहिले चहा नाश्ता वगैरे करू काहीतरी मस्त स्तंभावर. तिकडनं जाऊ आम्ही CBSला आणि तिकडनं पकडू बस आणि मग जाऊ वणीच्या गडावर आपला भाऊ. चला आता आम्ही इथं नाश्ता करताय मेंदूवडा बघा. आपण करतोय नाश्ता वगैरे करू. इथं आम्ही चहा पित आहे या ठिकाणी. चहा मस्त एकदम भारी. हा भाऊ आता चहा पिऊ आणि वापस या साईडला मग इकडे बस स्टँड आहे तिकडे बस स्टँडला जाऊ. तो काय आता आम्ही आलेलो आहे बस स्टँडवर. बस वगैरे आता बसमध्ये बसू. हो आता कोणती बस आहे काही नाही, लालपरी वगैरे सगळे जाऊ तिकडे विचारू सगळे तोंडाकडे पाहत आहे. जाऊ दे एवढं लक्ष नको देऊ, आपलं काम आपण करा. सो गाईज आता आम्ही AC च्या गाडीमध्ये बसलेलो डायरेक्ट 70 गडा झालं जायसाठी. फुल AC गाडी डायरेक्ट. आता आम्ही निघू थोड्या वेळात बस वगैरे भरल्यावर, तेव्हा तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो. एकदम भारी व्ह्यू राहणार आहे. पावड्या 10:30 बसलोय आम्ही. आता वाजले 11:30 आणि हे बघा सीन खालचा. हे ना आता नवीन बांधताय वाटतं. हो गाईज तिकडे काहीतरी काम चालू आहे त्या साईडला. काय काम चालू आहे तर इकडे गाडी थांबलेली. गाईज गैरी गर्दी आहे खतरनाक. आता देवीचं मंदिर बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय खालून. एक नंबर डायरेक्ट. आम्ही पायथ्यांनी वरती जाऊ. हे बघा पायथ्या पण तिथं जे. अरे हे बघा या पायथ्या आणि हे देवीचं मंदिर. आम्ही जात आहे वरती. घर चेंज झालं रे, खतरनाक चेंज झालंय डायरेक्ट. पत्तर बित्तर सगळे पायऱ्या चालायला चालू झाल्या. चढू हळूहळू चढू आरामात. गाईज माझी खूप इच्छा होती देवीवर यायचं असं. रिंकेशला बोललो चल, रिंकेश बोलला चल, डायरेक्ट आलो. इथूनच थांबल्या. पायरी क्रमांक 358. 358 अजून पायऱ्या बाकी. 600 पाहिजे का? 400 नाही 600. 600 चला 600 पायऱ्या. 358 बाकी. हो माझ्या शब्द जय. बाहेरचा व्ह्यू बघा काहीच तुम्ही इकडचा एकदम खतरनाक आहे. चला आता वरती जाऊ. चला देवीच्या दर्शन झाले काही.
गर्दी घ्यायच माकडा बघ इधर देख इधर देख इधर देख तीन तीन माकड़ है इधर देख भैया इधर देख 4 आहे ते 4 5 ऑलमोस्ट देवीजवळ पोचलेलं आहे आपण बघा मंदिर आहे इथं थोड्या वेळात देवीचं दर्शन होईल आपल्याला कुंकू घेतलाय मी आता आपलं दर्शन झालेलं आहे काय एकदम भारी दर्शन झालेलं आहे ओमजवळ होता ओमजवळ ओमच्या पाया पडू ऐसा 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 देवीचं दर्शन झालेलं आपल्या बघू आपण खतरनाक गर्दी भाई संध्याची खतरनाक गर्दी पुरे गर्दी इकडे आम्ही बोलले भटके रेल्वेच्या साईडला येऊन गेले इकडे रेल्वे येते बघा वरती दादा खाली जायचा रस्ता कुठे चाला कुठे येऊन गेला रे आपण रे जायचा रस्ताच समजत मी हाय बाय कालू नाही रे तो वरती यायचंय मस्त सगळं डोंगरच डोंगर आहे आपण तिकडच्या साईडला जाऊ खाली कोणती साईड आहे तिकडे तलावा ती बाय तिची चला होय नाही पोरात दुखू राहिलं मला लाईक वरती चढून एवढ्या जोरात आरती चालू होती तेवढ्या जोरात पळाले आम्ही खतरनाक पुरा हा त्यात त्या माकडं डायरेक्ट आरती भेटली एवढं हा हे नशीब वनाला आरती भेटली ती पूर्ण होते आम्हाला यायचं होतं आलो पण तिच्यात आम्हाला आरती पण भेटली एकदम भारी काम झालं आता त्याला एक निवांत जीवन जगू आता सगळं त्याच्या भरोसे हा देव भरोसे भगवान भरोसे तेच होईल आता आम्ही खाली उतरले प्रसाद पण घेतलेला आहे मी त्याच्या घरासाठी कारण मी काय घेऊ शकत नाही मी तर अजून नाशिकला तर मी जाईल खूप दिवसांनी घरी तोपर्यंत तो पेड आता एक वेळा होऊन जाईल वेळा माझ्याकडे राहून सो गाईज आता आम्ही आलो आहे तलावाच्या साईडला चालू विचार जपायचा झेपायचा मला नाही झेपता येत रे भाऊ अरे मेरून तलावामध्ये जात होता मी डायरेक्ट चालला गेला होता खाली ना मित्र करायचा माझा मित्र माझ्या अंगावर बसला गाईज म्हणजे मी लाईफ जॅकेट घातलं होतं तरी पण मी डायरेक्ट खाली चाललो गेलो डायरेक्ट खाली बुडून गेलो मला वाटलं मी गेलाच पण माझ्या एका मित्राने मला ओढून आणलं लाईफ जॅकेट होतं म्हणून काही टेन्शन नव्हतं लोक नुसते बघता रे ना बघू दे बघा गाईस किती मोठी कराड आहे इथं आणि आता हे जाळी लावलेली इथं नाही तर पहिले जाळी वगैरे काही नव्हती लोक इथं जाऊन जाऊन फोटो काढायचे इथं या ठिकाणी जाऊन जाऊन फोटो काढायचे तो पुरा रोड आहे खाली आणि इकडे मार्कंडे ऋषींचं हे त्याच रोडाने आले तर आपण नाही हा वेगळा रोड आहे हा वेगळा आहे का इकडनं जर आलेच तर गड दिसला असते आता आम्ही इथून निघताय जाऊ डायरेक्ट बस वगैरे पाहू आणि डायरेक्ट जाऊ आता नाशिकला नाशिकमध्येच म्हणजे इथून डायरेक्ट जाऊ आता नाशिकला जे घरी आपल्या हॉस्टेलवर काय जर आम्हाला बस भेटणं आता मुश्किल झालेलं असं वाटतंय डायरेक्ट समोर लागेल नाही तर पायी पायी जाऊ हां पायी पायी म्हणजे 2 दिवस लागतील ना नाशिक पोहोचायला नाही जाय संध्याकाळ रात्रपर्यंत लिफ्ट मागतला भाऊ दिसतो वाडा भाऊ येऊ द्या आता आम्ही एका काकांना विचारलं की रोपवे म्हटलं
बस कुठे भेटते तिथं रोपवे तिकडं त्या तिकडनं भरून बस येते म्हणे. जाऊ तिकडे आता पाहू बस भेटली तर ठीक आहे. आता आपली बस आलेली आहे आणि ती तिकडेच भरणार आहे. आम्ही ठेवांची येण्यासारखी इकडे उभे चालेल तो सांगतो तिकडे उभी झाली सब. मला आता तिकडे भरून जाईल तोपर्यंत जाता आम्ही पडत यार केव्हाचा बोलतोय पण रेकॉर्डिंगच चालू नाही. आता रेकॉर्डिंग चालू केली. खतरनाक ट्रॅफिक आहे गाईज. सो गाईज मागे ना ॲक्सिडेंट झालेला आहे. त्या एका कंडक्टरला लागलेलं आहे डायरेक्ट मागे ती बस. ती बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ब्लू कलरची वाटतं बघा तिकडं. कसं काय झालं मला पण काय माहिती. बघू पुढे लाईन लागली बघा पुढे गर्दी डायरेक्ट. आता आम्ही उतरलोय. आता जाऊ मस्त रूमवर आणि झोपू. तर चला आजसाठी एवढंच हो. गेलं की घ्यायला आम्ही डायरेक्ट आते काही जळगावची भाषा निघते आता डायरेक्ट. गेले डायरेक्ट उगी गेले बसले. धडधड होतं. चला आता भेटू आपण उद्या नाही आले नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. आता एकदम इंटरेस्टिंग होता तोपर्यंत आता चला जाता आम्ही पण रूमवर. तोपर्यंत बाय बाय. टाटा गुड नाईट.